शामराव मंदिराबाहेर जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये उभा होते. ते लोकांना विनवणी करत होते. मालक, मला माझ्या पत्नीचे अंतिम संस्कार करायचे आहेत. कृपया मला पैसे द्या. हातात कटोरा घेऊन मंदिराबाहेर ते सर्वांना मदतीची याचना करत होते. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःला शिव्याशाप द्यायला सुरुवात केली. देवा, कोणत्याही म्हाताऱ्याला इतकं असहाय्य बनवू नकोस, जेणेकरून स्वतःच्या असहाय्यतेमुळे तो आपल्या डोळ्यांसमोर पत्नीला मरताना पाहू शकेल. कारण त्यांना दिवसातून 2 वेळचे जेवणही मिळत नव्हते. 1 महिना आजारी असलेल्या त्यांच्या पत्नीसाठी शामराव दिवसभर भीक मागून त्यांच्या पत्नीला जे मिळालं ते खायला घालायचे. आणि एके दिवशी त्यांच्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. तोच दिवस होता जेव्हा शामराव त्यांच्या पत्नीच्या अंतिम संस्कारासाठी मंदिराबाहेर भीक मागत होते. पण कोणीही त्यांना मदत केली नाही. कोणत्याही चांगल्या मनाच्या माणसाने त्यांची अशी अवस्था पाहिली तर त्याचे हृदय फुटेल. शामराव भरलेल्या डोळ्यांनी उभे होते. ते कधी ढगाळ आकाशाकडे पाहत होते तर कधी खिशात पडलेल्या नाण्यांकडे बघत होते. काय होईल इतक्या पैशात? मी माझ्या सुमित्राचे अंत्यसंस्कार कसा करणार? हवामान पण खराब आहे. मला आत्ता सुमित्राकडे जावं लागेल. असा विचार करत ते पुन्हा देवळात जायचे. लोकांसमोर हात पसरून भीक मागायचे. आज पुन्हा या वादळी पावसाने त्यांना त्या दिवसाची आठवण करून दिली होती, जेव्हा जोरदार वादळात ते आपल्या पत्नीला पावसापासून वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होते. शामरावांनी ताडपत्रीचा एक भाग बांधला. दोघांजवळ डोकं लपवण्याची हीच जागा होती आणि ती जागा पण आता वादळात वाहून जात होती. मग त्यांची नजर जमिनीवर पडली आणि त्यांनी आपले डोके धरले. ताडपत्रीने झाकलेल्या त्या पलंगावर पाणी पोचले होते आणि त्यांची पत्नी आता पलंगावर आजारी पडली होती, जिला ते अजूनही भिजण्यापासून वाचवत होते. पण आता एकही ताडपत्री त्यांना वाचवू शकली नाही, कारण पृथ्वीवर पाण्याची पातळी खूप जास्त झाली होती आणि आकाशातूनही मुसळधार पाऊस पडतच होता. त्यांनी चटकन शेजारच्या पलंगावर पडलेल्या आपल्या बायकोला खांद्यावर घेतले आणि धावत धावत जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये ते पोहोचले. त्यांची भिकाऱ्यासारखी अवस्था बघून हॉस्पिटलमधील वॉचमॅन चिडला आणि तो ओरडू लागला, अरे तू इथे काय करतोयस? इथून निघून जा. ही धर्मशाळा नाही, दवाखाना आहे. वॉचमॅनच्या ओरडल्याने त्यांना अपमान झाल्यासारखे वाटत होते. त्यांना परिस्थितीने मजबूर केलं होतं आणि वर पाऊस वाढतच जाऊ लागला. त्यामुळे शामराव हात जोडून त्या वॉचमॅनला म्हणाले, मालक, मला इथे थोडी जागा द्या. मी माझ्या आजारी पत्नीला पाऊस कमी झाला की इथून घेऊन जातो. यावर वॉचमॅनने त्यांना धक्का दिला. बाहेर त्यांनी हात जोडून वॉचमॅनला परत विनंती केली, मालक, पाऊस थांबेपर्यंत थांबा. मला राहायला जागा नाही. आम्हाला अशा प्रकारे हाकलून देऊ नका. आम्ही इकडे कोपऱ्यात पडून राहू, फक्त अजून काही वेळ. यावेळी वॉचमॅन डोळे मोठे करत त्यांना म्हणाला, अरे तुला इथे असं बघून भिकारी जमा होतील. वॉचमॅनने काठी उगारली आणि म्हणाला, तू इथून पळत आहेस की नाही? शामराव भरलेल्या डोळ्यांनी पावसाकडे पाहू लागले आणि मग त्यांनी वॉचमॅनकडे एक नजर टाकली. शामराव बळजबरीने पुढे सरसावले, पण कोणीतरी त्यांचा हात धरून त्यांना मागे खेचले आणि वातावरणात एक जोरदार आवाज घुमला, राजवीर सिंह, तुमच्या घरात वडीलधारी मंडळी नाहीत का? तुमचे वडील असते तर तुम्ही त्यांच्यासोबत असेच केले असते का? असेच कोणी तुमच्यासोबत केले तर तुम्हाला कसे वाटेल? आपल्यासमोर अध्यक्षांना पाहून वॉचमॅन राजवीर सिंह घाबरला आणि म्हणाला, साहेब, अशा लोकांना इथे परवानगी नाही, त्यामुळे मलाही शिव्या दिल्या जातात. डोकं खाली करून मृदू आवाजात राजवीरने असं सांगितल्यावर अध्यक्ष साहेब थोडे शांत झाले आणि शामरावांना ते म्हणाले, बाबा, तुम्ही इथे बसा. मी आत्ता तुमच्यासाठी चहा पाठवतो. तुम्ही पावसाने ओले झाले आहात. तुम्हाला गरम चहा आवडेल का प्यायला? हा राजवीर सिंह फक्त त्याची काम करत होता. पण दवाखान्यातच आपण कोणावर माणुसकी दाखवली नाही तर माणुसकी येणार तरी कुठून? अध्यक्ष साहेबांचे असे वाक्य ऐकून शामरावांच्या डोळ्यात अश्रू आले. ते परत आत गेले आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी एका बाजूच्या सीटवर बसवले. अध्यक्षाने त्यांच्यासाठी चहा पाठवला तेव्हा शामरावांनी आपल्या आजारी पत्नीला उचलले आणि तिला चहा देताना शामराव म्हणाले, सुमित्रा, चहा घे. आधार देत त्यांनी बायकोला उचलून चहा द्यायला सुरुवात केली. औषध नसेल तरी चहासुद्धा औषधासारखं काम करत होता. निदान चहा तरी मिळाला होता, नाहीतर एक तुकडाही त्यांना खायला मिळत नव्हता. सुमित्राजी म्हणाल्या, अहो ऐका ना, मला खूप काळजी वाटते. मला काही झाले तर तुमचे कसे होईल? माझी प्रकृती ठीक नाही. मला माहीत नाही मी केव्हा हे जग सोडून निघून जाईल. सुमित्रा, तुला काही होणार नाही. तू जे काही विचार करत आहेस ते घडणार नाही. तू माझ्यासमोर आहेस. तुझ्याशिवाय मी कसा जगणार? माझा आधार आहे तरी कोण? सुमित्राजी चिंतेत म्हणाल्या, या शरीराचा काही भरोसा नाही. कधी माती होईल सांगता येत नाही. मला एक तुम्ही वचन द्या.
जेव्हा मी या जगात नसेल तेव्हा तुम्ही विवेककडे जा, मला शांतता मिळेल. हे ऐकून शामराव जोरात म्हणाले, खबरदार, तिकडे जायचं बोललीस तर. तो माझी सेवा करेल असं तुला वाटतं का? हा तोच मुलगा आहे ज्याने आपल्या दोघांनाही उतरत्या वयात घरातून हाकलून दिलं. आता मी त्याच्याकडे जाऊन 2 चपात्यांच्या बदल्यात माझा स्वाभिमान विकणार नाही. मी कधीही त्याच्या उपस्थितीत घरी जाणार नाही. शामराव आणि सुमित्राजी त्यांच्या मुलाबद्दल बोलत होते. विवेक त्याच शहरात राहत होता. त्याला एक पत्नी आणि 2 मुलं देखील होती. परंतु त्याला त्याच्या आईवडिलांचे ओझे वाटू लागले होते. त्यांच्या मुलाने त्यांना घरातून बाहेर फेकून दिले. घराबाहेर पडून त्यांनी कसं तरी डोकं लपवण्यासाठी ताडपत्री लावली आणि त्याखाली आपलं घर बनवलं. सुमित्राजी आधीच आजारी होत्या, पण औषध नसल्यामुळे आणि रस्त्यावर राहिल्यामुळे त्यांना वेळेवर खाणेपिणे आणि औषधांच्या अभावामुळे त्यांची प्रकृती बिघडू लागली. त्यांना 2 वेळचे जेवण मिळणे खूप महत्त्वाचे होते. परंतु शामरावांना मंदिराच्या बाहेर भीक मागणे भाग पडले. त्यामुळे त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळाली नाही. सुमित्राजी म्हणाल्या, मी तुम्हाला असे पाहू शकत नाही. पण शामरावांनी ते मान्य केलं नाही, कारण त्यांना त्यांचा स्वाभिमान सोडायचा नव्हता. तोपर्यंत पाऊसही थांबला होता. मग अध्यक्षांनी राधेश्यामजींना औषध दिलं. नंतर ते तिथून निघून गेले. त्यांनी एका ठिकाणी कोरडी जागा पाहून तिथे ताडपत्री लावली. पण पाऊस थांबल्यामुळे अंथरुणावर पडलेल्या सुमित्राजी आता या जगातून निघून गेल्या होत्या. शामरावांनी त्यांच्या पत्नीचा चेहरा हातात धरला आणि रडत रडत त्यांनी सुमित्राजींना हाक मारली. रस्त्यावर पडलेल्या सुमित्राजींचा मृतदेह पाहून जमा झालेले लोकही रडत होते. पण त्याच शहरात राहणाऱ्या त्यांच्या मुलाला याची कल्पनासुद्धा नव्हती. शामरावांनी आपल्या मुलाला जाऊन सांगण्याचा विचार केला आणि पटकन ते त्यांचा मुलगा राहत असलेल्या जागी पोहोचले. शामरावांनी घराबाहेरून आपल्या मुलाला बोलवण्यास सुरुवात केली. मात्र तेथील वॉचमॅनने त्यांना आत जाऊ दिले नाही. वॉचमॅनने आत जाऊन विवेकला माहिती दिली. तेव्हा शामरावांचा मुलगा विवेक बाहेर आला आणि रागाने तो वॉचमॅनला म्हणाला, रामू, तुला समजत नाही का? माझ्याकडे या भिकाऱ्यांसाठी अजिबात वेळ नाही. या म्हाताऱ्यासाठी तू मला बाहेर का बोलवले आहेस? हे ऐकून शामरावांनी रक्ताचा एक घोट गिळला. पण नंतर त्यांनी रडत रडत त्याला सांगितले, विवेक, तुझी आई हे जग सोडून गेली आहे. पण तो ओरडत त्यांना म्हणाला, मग मी काय करू? इतके भिकारी रोज रस्त्यावर मरतात. मग मी सगळ्यांचा अंत्यविधी करावे असे तुम्हाला वाटते का? तुला फक्त पैसे हवे आहेत ना? हे घे पैसे. असं म्हणत त्यांचा मुलगा विवेकने त्यांच्याकडे एक नाणे फेकले. रामू, या म्हाताऱ्याला इथून हाकलून दे. आपल्या घरी पाहुणे येत आहेत. माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे. घरी पार्टी आहे. इथे असेच भिकारी उभे राहिले तर माझी इज्जत धुळीला मिळेल. शामरावांची इच्छा नसताना त्यांनी आपल्या मुलाने फेकलेले नाणे उचलून तिथून निघून गेले. पण तिथून निघताना त्यांच्या आत्म्याला आज खूप वेदना होत होत्या. त्यांना ओरडून रडायचं होतं, पण त्यांचं रडणं कोण बघणार आणि आता कोण त्यांचे डोळे पुसणार? शामराव त्यांच्या विचारातून बाहेर पडले. तेव्हा ते कसे तरी सुमित्राजींकडे पोहोचले. त्यांनी गाडीची व्यवस्था केली आणि त्या गाडीवाल्याला त्यांनी पैसे दिले. शामराव एकटेच आपल्या पत्नीसह स्मशानभूमीत गेले. सुमित्राजी यांचं निधन झालं होतं. त्यांच्या अंत्यविधीसाठी संयोजकांनी विनंती केली. सुमित्राजींच्या मृतदेहाजवळ बसल्यावर शामरावांना अश्रू अनावर झाले आणि काही क्षणात अंत्यसंस्कार करून कुत्र्यांना त्यांच्या नावाने भाकरी दिली. आज शामरावांची अवस्था पाहून स्मशानात आलेले अनोळखी सर्व लोक मनातून रडत होते. शामराव आपल्या पत्नीच्या चितेजवळ ढसाढसा रडू लागले आणि आपल्या नशिबाला ते दोष देऊ लागले. त्यांचा मुलगा इतका नालायक आहे, ज्यामुळे त्याच्या आईचे अंतिम संस्कार त्यांना अशाप्रमाणे करावे लागत आहे. सुमित्राजी गेल्यानंतर आता त्या ताडपत्रीकडे पाहून शामरावांना त्यांच्या पत्नीची खूप आठवण यायची. लोकांच्या आठवणी त्यांच्या घराशी जोडलेल्या असतात, पण शामरावांच्या आठवणी या ताडपत्रीशी जोडल्या गेल्या होत्या. सुमित्राजींचे महत्त्वाचे आणि शेवटचे दिवस त्यांनी याच ताडपत्रीखाली त्यांनी सोबत घालवले होते. पत्नीच्या आठवणीत ते गेले 2 दिवस भुकेने आणि तहानेने एका जागेवर पडून होते. सुमित्राजीसोबत शामरावांची भूक आणि तहानही मरण पावली होती. त्यांच्या डोळ्यातून दुःख अश्रू वाहत होते आणि लगेच त्यांनी डोळे मिटले. त्यांच्या मनात पुन्हा तोच विचार घुमू लागला आणि त्यांना 5 वर्षांपूर्वीची गोष्ट आठवायला लागली, जेव्हा त्यांचं छोटंसं जग होतं. तेव्हा एक कुटुंब हसत खेळत असायचं. एके दिवशी जेव्हा शामरावांनी घरात त्यांच्या मुलाचा विवेकच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा विवेक त्यांना अडवून म्हणाला, बाबा, मला दुसरी कोणीतरी मुलगी बघायची नाही. मला एक मुलगी आवडते. बाबा, मला ती मुलगी पसंत आहे.
तुम्ही दोघांनी तिच्या घरी जाऊन तिच्या घरच्यांशी बोलून माझं लग्न तिच्यासोबत फिक्स करा. विवेकने खिशातून फोन काढला आणि त्यांना मुलीचा फोटो दाखवला. सुमित्राजींना तर ती मुलगी पाहताच आवडली होती आणि त्या म्हणाल्या, अहो बघा ना, किती सुंदर मुलगी आहे ही. आपल्या विवेकची आवड किती चांगली आहे. फोटो पाहून शामराव या लग्नासाठी तयार होऊ इच्छित नव्हते, म्हणून त्यांनी सुमित्राजींना त्या मुलीच्या घरी जायला सांगितले. त्यावर विवेकनेही त्यांना होकार दिला. सुमित्राजी तर ती मुलगी सासरच्या घरी कधी सून म्हणून येते असे आपल्या मुलाच्या लग्नाचे स्वप्न पाहत होत्या. परंतु त्या आपल्या मुलगा विवेकचं मन ठेवण्यासाठी मुलीच्या घरी गेल्या आणि त्या सर्वांशी बोलून झाल्यास त्यांना वाटले, आपल्या मुलाचे लग्न इतक्या मोठ्या घरातील मुलीशी कसं करावं. मुलीच्या घरच्यांनी विवेकच्या आईवडिलांकडे अजिबात लक्ष दिले नाही, कारण ते परिस्थितीने त्यांच्यापेक्षा खूप गरीब होते. गौरीच्या घरच्यांनी मात्र विवेकशी सतत बोलणे सुरू ठेवले. शामराव आणि सुमित्राजी दोघांनाही खूप अपमान वाटत होता, पण विवेकसाठी ते खोटं हसत सर्व काही बघत होते. घरी आल्यावर त्यांनी या लग्नाला विरोध केला आणि ते म्हणाले, बेटा, आपला त्यांच्याशी काहीच मेळ बसत नाही. या मुलीचा विचार तू सोड. कुठे ती माणसं आणि कुठे आपण. मान उंच करून चालणं बरं. पण श्रीमंत मुलीचे नाव ऐकून विवेकचे डोळे आता पाणावले आणि तो म्हणाला, बाबा, ती श्रीमंत असेल तर काय झालं, मुलगी चांगली आहे. शामरावांनी स्पष्ट बोलून दाखवले, विवेक बेटा, ती मुलगी आपल्या घरात कधीच राहू शकणार नाही. तिचे छंद मोठे असतील जे तू पूर्ण करू शकणार नाहीस, कारण तुझी कमाई त्यांच्या बरोबरीची नाही. मग तू तिच्या घरचे उपकार किती दिवस घेणार आहेस. विवेक म्हणाला, मग काय झालं बाबा, प्रत्येक मुलाने असा विचार केला तर कसं होईल. बाकी माझ्यासाठी हे चांगलंच आहे आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल. जेव्हा विवेक असं म्हणाला तेव्हा सुमित्राजी त्याच्याकडे पाहतच राहिल्या. तेवढ्यात शामराव जोरात गर्जना करत म्हणाले, हेच संस्कार मी तुला दिले आहेत का. तू माझं रक्त आहेस यावर आज माझा विश्वास बसत नाही. असं म्हणत हात हवेत उंचावत त्यांनी त्याच्यावर हात उगारला. सुमित्राजींनी त्यांना थांबवलं. अहो, असं करू नका. तरुण मुलावर कोणी हात उगारतं का. तुम्ही शांत व्हा. ती मुलगी त्याच्या आवडीची आहे. शेवटी त्याची इच्छा. आपण कोण आहोत. जे काही होत आहे ते ठीक आहे. सुमित्राजी शामरावांसोबत खोलीत निघून गेल्या आणि त्या त्यांना म्हणू लागल्या, हे बघा, जर तुम्ही त्याच्यावर खूप जबरदस्ती केलीत तर तो आपल्यापासून वेगळा होईल, पण तो फक्त तिच्याशीच लग्न करेल. यापेक्षा आपला मुलगा आपल्या जवळच राहिलेला चांगला नाही का. आणि काही दिवसांनी लग्न झाले तेव्हा गौरी भरपूर हुंडा आणि महागडी गाडी घेऊन घरी आली. आता विवेक गौरीच्या मागे पुढे करत होता. लग्नानंतर दोघं पण नुसतं बाहेर हिंडायचे आणि बाहेरचेच खाणेपिणे त्यांचे होत असे. एके दिवशी सुमित्राजींना कुठेतरी बाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा विवेकने अनिच्छेने त्यांना होकार दिला होता. शामराव आणि सुमित्राजी त्यांच्या गाडीत बसल्याबरोबरच गौरी जोरात ओरडली, विवेक, माझा काही दर्जा आहे की नाही. तू या भिकाऱ्यांना पाहिजे तिथे ॲटोने जाऊ दे. एवढ्या महागड्या गाडीत बसण्याची त्यांची लायकी नाही. सुनेचे असे बोलणे ऐकून सुमित्राजी लगेच गाडीतून खाली उतरल्या आणि काहीतरी बोलण्याच्या इराद्याने शामराव पण गाडीतून खाली उतरले. समोर बसलेल्या विवेकजवळ जाऊन ते म्हणाले, बेटा, फक्त हाच दिवस दाखवायचा राहिला होता. आता तुझ्यासाठी तुझे आईवडील भिकारी झाले आहेत का. असे बोलून शामराव डोळ्यात अश्रू आणत परत घरात निघून गेले. तरी विवेकला अजिबात काही वाटलं नव्हतं. सुमित्राजी शामराव यांच्या जवळ बसल्या आणि दोघं डोळ्यातून येणारे अश्रू पुसत राहिले. इच्छा असूनही शामराव आपल्या आत्मसन्मानाला आवर घालू शकले नाहीत. परंतु मुलाने प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष केले. त्यांची सून त्यांना सतत गरीब असल्याबद्दल टोमणे मारत असे, पण तरी विवेक काहीच बोलत नव्हता. पैशाच्या लोभाने तो आंधळा झाला होता. गौरीचा तर जणू विवेक नोकरच होता. ती सर्वांसमोर सासू सासऱ्यांचा अपमान करायची, म्हणायची, या दोघांना नोकरांसारखं वागवा. दोघेही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते आणि त्यांच्या शरीरात फारशी ताकद नव्हती. परंतु गौरीला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. ती फक्त राणीच राहिली. एक दिवस त्या दोघांवर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं. काच फुटल्याचा आवाज ऐकून गौरी किंचाळली. अहो, हे काचेचा चष्मा कसा फुटला. तुम्हाला इतके महागडे चष्मे वापरण्याचा अधिकार नाही.
ते माझ्या घरून आलेला चष्मा आहे. कोणीही कसं फोडू शकतो? एक ग्लासची किंमत 1500 रुपये आहे. आता कोण भरपाई देणार? बोल म्हातारे. असं म्हणत गौरीने सुमित्राजींचे केस घट्ट पकडले आणि शामराव ते सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. बेटा सोड, हा चष्म्याचा काच तिच्याकडून नाही तर माझ्याकडून फुटला आहे. हे ऐकून गौरीची वृत्ती आणखीनच तीक्ष्ण झाली. बरं, हे चष्मा म्हातारीकडून नाही तर म्हाताऱ्याकडून फुटला आहे. मग मी या म्हाताऱ्याकडून आत्ता भरपाई घेईल. गौरीच्या लक्षात आलंच नाही आणि तिने शामरावांच्या कमरेवरच बाथरूमच्या वायपरने वेगाने मारायला लागली. सुमित्राजींनी वायपर घट्ट धरला आणि त्या म्हणू लागल्या, सुनबाई थोडी लाज बाळग. हे तुझे सासरे आहेत. माझ्यासमोर त्यांना तू कसं मारू शकतेस? तेव्हा गौरी टाळ्या वाजवत जोरात हसत म्हणाली, वाह वाह, एकाला काही बोललं तर दुसरा लगेच वाजवायला येतो. वाह, तुम्ही दोघेही अप्रतिम लैला मजनू आहात. पण विवेक माझ्यावर इतकं प्रेम करत नाही. सुमित्राजी लगेच म्हणाल्या, हो, कारण त्याला तू नाही तुझे पैसे आवडतात. तो तुझ्या पैशावर प्रेम करतो. या गोष्टीने गौरीला खूप राग आला आणि तिने रागात लगेच विवेकला फोन करून ऑफिसमधून घरी बोलावले. विवेक घरी आला आणि आत्ता काय झालं असं त्याने गौरीला विचारलं. तर गौरी रागाने म्हणाली, ये ना, ऐक तुझी आई काय म्हणाली. माझ्या पैशावर तू प्रेम करतो, माझ्यावर नाही. हे ऐकून विवेक थक्क झाला आणि तो त्याच्या आईला म्हणाला, आई हा काय मूर्खपणा आहे. तू काही पण बोलून तिचे कान भरण्याचा प्रयत्न करत आहेस का? जे आता माझ्या आयुष्यात आनंद आहे ते तुम्ही शांतपणे बघू शकत नाहीत का? मला तुम्ही सुखाचे 2 घास खाऊ देणार आहात की नाही? तुम्ही माझ्या संसारात विष मिसळत आहात. यावेळी सुमित्राजी गप्प बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, मी कधी खोटं बोलले आहे विवेक? हेच खरं आहे. लग्ना अगोदर तूच आम्हाला तिच्या पैशाबद्दल सांगितलं नव्हतंस का? हे ऐकून विवेकच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्याने गौरीकडे पाहिलं, जी त्याच्याकडे खूप रागाने लालबुंद डोळ्यांनी पाहत होती. विवेक घाबरत तिला म्हणाला, गौरी, हे माझे शब्द नाहीत, त्यांचे मनाचे शब्द आहेत हे. पूर्वी दोघेही खूप उत्साहात असायचे की श्रीमंत घरातील सून घरात येणार आहे. आता आपण तिच्या पैशावर मजा करणार. तू मला लक्झरी घेऊन दिली नाहीस म्हणून आता ते मला दोष देत आहेत. विवेकने सर्व गोष्टींसाठी सुमित्राजींनाच पूर्णपणे दोष दिला होता. त्यांची विचारसरणी आता उघड झालेली पाहून त्याने त्या दोघांनाही गौरीसमोर गुन्हेगार बनवलं होतं आणि दोघं नवरा बायको सुमित्राजी आणि शामरावांकडे डोळे विस्फारून पाहत राहिले. हे सर्व ऐकून शामराव मात्र भडकले आणि ते म्हणाले, सुमित्रा, आपण अक्षम्य गुन्हा केला आहे. या मुलाला जन्म देऊन ही आपली सर्वात मोठी चूक आहे. या मुलाशिवाय मी राहायला तयार आहे. मी तुला अगोदरच सांगितले होते की आपला मुलगा आपल्याला शांततेने कधीच जगू देणार नाही. तो त्याच्या पत्नीच्या पैशाने आपल्यावरच दादागिरी करेल आणि बघ, तेच सर्व होत आहे. फक्त चष्म्याची एक काच फुटली तर विवेक तुझी बायको आम्हाला त्याची किंमत सांगते. गौरीचा राग गगनाला भिडला आणि ती म्हणाली, विवेक, तुला तुझं भलं हवं असेल तर त्यांना तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढ. हे घर आत्ताच त्यांना सोडायला सांग. ते माझ्या आणि तुझ्या लग्नाच्या विरोधात होते. आता मलाही त्यांच्यासोबत राहण्याची इच्छा नाही. विवेकला त्याच्या आईवडिलांची पर्वाच नव्हती. तो लगेच त्यांना म्हणाला, बाबा, आत्ता घरातून निघून जा. तुम्ही स्वतः नाही गेले तर मी घर सोडून जाईन. तुम्ही खोटं बोलून माझ्या घरात आग लावली आहे. आता मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. आता इथून निघून जा. असं म्हणत विवेकने त्यांचे सामान बांधले आणि त्यांना जबरदस्तीने घराच्या बाहेर ढकलले. रात्रीच्या अंधारात त्यांना बाहेरचा रस्ता त्याने दाखवला. रात्री दोघेही पती पत्नी विवेकला म्हणत होते, बेटा विवेक, आम्ही तुझे पालनपोषण केले आहे, त्यामुळे तू आम्हाला बेघर कसं काय करू शकतो? तू ज्या घरातून आम्हाला काढतोय त्या घरात आम्ही पण पैसे गुंतवले होते. त्यावर विवेक त्यांना म्हणाला, मग या घरात काही पैसे गुंतवले, या व्यतिरिक्त तुम्ही माझ्यासाठी काय केलं? तुम्हाला लाज वाटत नाही का? म्हातारपणात पैसे कुठून आणून तुम्ही घर बांधले? तुमचे लाकडं मसनात गेले. आता उरलेले आयुष्य कुठेतरी घालवा. तोंड दाखवायला इथे कधीही परत येऊ नका. मला तुम्ही परत भेटले तरी मी तुम्हाला आता ओळख देणार नाही. विवेकचे हे शब्द शामराव आणि सुमित्राजींच्या मनावर हातोड्यासारखे लागले होते, जे त्यांचे अश्रू सुकू देत नव्हते. प्रचंड थंडीच्या रात्री दोघेही एकमेकांचा हात धरून रस्त्याने चालायला लागले. तळहातावर उबदारपणा जाणवत होता आणि त्यामुळे दोघंही एकमेकाला चिटकून बसले होते. सकाळ झाली होती तेव्हा कानावर पडलेला आवाज ऐकून दोघेही जागे झाले. लोक रस्त्यावर जमा झाले.
शामरावांना याची कल्पना आली. त्यांनी जवळ असलेल्या पैशाने ताडपत्री विकत घेतली. आता त्यांनी रस्त्याच्या कडेला रिकाम्या जागेत त्यांचे घर बांधले होते. जेव्हा त्यांना अतिक्रमणकर्त्यांनी तिथून हटवले तेव्हा ते त्यांच्या छतासह म्हणजेच ताडपत्रीसह दुसऱ्या ठिकाणी गेले. मात्र काही काळानंतर सुमित्राजी आजारी पडू लागल्या. शामरावांना जिथे जिथे मंदिरात अन्न वाटप होताना दिसले तिथून ते अन्न आणायचे आणि या मार्गाने ते आपला उदरनिर्वाह करत असे. जेव्हा त्यांना कोणी भीक दिली तेव्हा ते भीक मागू लागले. त्यांचे हृदय दुःखी झाले होते, परंतु त्यांना सुमित्राजींची काळजी घ्यावी लागली आणि म्हणूनच त्यांना भीक मागायला लाज वाटली नाही. या ताडपत्रीखाली सुमित्राजींचे निधन झाले, पण शेवटचा खांदा देईपर्यंत मुलगा काही आला नाही. त्यांना आता सर्व काही आठवत होतं. शामरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांना काही कमी त्रास नव्हता झाला. आयुष्य खूप शिल्लक होतं. शामराव अचानक त्यांच्या विचारातून बाहेर आले. त्यांचे डोळे उघडले. त्यांना त्यांच्या पत्नीच्या जाण्यानंतर 2 दिवसांनी शुद्ध आली आणि त्यांनी पाहिले की त्यांचे बाकीचे सामान या पावसाच्या पाण्यात वाहून गेले. सामानाच्या नावावर स्वयंपाकघरातील काही छोटीशी उपकरणे शिल्लक होती, ज्यात काही भांडी आणि एक स्टोव्ह होता, ज्याच्या धुरात नेहमी सुमित्राजी खोकत असत. काही कपडे आणि एक ट्रंक होती, पण उरलेले जमा भांडवल वाहून गेले. सुदैवाने सुमित्राजींचा फोटो त्यांनी अगोदरच उचलला होता, म्हणून तो ओला होण्यापासून वाचला होता. आता सकाळ झाली होती. शामरावांनी ते पाहताच त्यांचे सामान उचलले आणि तिथून बाहेर पडले. भरलेल्या डोळ्यांनी आपल्या घराकडे ते पाहू लागले. त्यांना हे ठिकाण सोडावेसे वाटत नव्हते, कारण इथेच सुमित्राजींचा मृत्यू झाला होता. तरीही त्यांना सुमित्राजी ताडपत्रीच्या आत असल्यासारखे जाणवत होते. पण जर ते येथे राहिले असते तर त्यांना सुमित्राजींची आठवण येईल आणि आठवणींमुळे त्यांना त्रास झाला असता. म्हणूनच काही वेळाने ते तिथून निघून गेले आणि अशा ठिकाणी सामान घेऊन गेले जिथे लोक राहत होते. तिकडे त्यांना एका ताडपत्रीखाली खाद्यपदार्थांची दुकान दिसली. आता शामरावांनी असे स्वतःच काहीतरी व्यवसाय करण्याचा विचार केला, परंतु कोणीतरी परत त्यांना इथून पण काढून देईल असा विचार करून ते आता घाबरले. शामरावांनी पुन्हा भीक गोळा केली आणि थोड्या प्रमाणात तिथेच ताडपत्री टाकून चहा बनवण्याची त्यांनी व्यवस्था केली. पूर्वी सर्व पैसे सुमित्राजींच्या तब्येतीवर खर्च व्हायचे, पण आता ते फक्त स्वतःसाठी खर्च करायचे होते. सुरुवातीला त्यांचा चहा कोणी पिलं नाही, पण नंतर काही उदार लोक त्यांच्याकडे चहा प्यायला दयेने येऊ लागले. त्यांचे काम व्यवस्थित चालू लागले आणि भीक मागण्याचे काम आता थांबले. आता ताडपत्रीच्या जागी 3 चांगले शेड बसवण्यात आले होते आणि बसण्यासाठी खुर्च्याही ठेवण्यात आल्या होत्या. उत्पन्न वाढल्याने त्यांचा कामाचा उत्साहसुद्धा वाढू लागला. मग एके दिवशी कोर्टाच्या मुख्य गेट बाहेरून आवाज येऊ लागला आणि तिकडे गर्दी जमू लागली. शामराव चहा बनवण्यात व्यस्त होते, त्यामुळे त्यांना काय प्रकरण आहे हे पाहण्याची संधी मिळाली नाही. शेजारी बसलेले लोक आपापसात बोलत होते, यार, आजकाल लग्न काही काळानंतर एक त्रासाचं कारण बनते. बघा, त्या माणसाची बायको कोर्टात येऊनही त्याच्याशी कशी मांजरासारखी भांडते. कोण आहे कोणास ठाऊक, पण आपली करमणूक झाली. आता दोघेही एकमेकांवर खटला दाखल करतील आणि पत्नी स्त्री असल्या कारणाने नक्कीच केस जिंकेल. बिचारा गरीब माणूस. या गोष्टीचा अर्थ शामरावांना समजला नाही. घरातील भांडणं घराच्या बाहेर आले की लोक अशा गप्पा मारू लागतात. हे बिचारे लोक कोणाची काळजी करत असतील कोणास ठाऊक. 1.5 तासानंतर शामराव आपले काम संपवून आरामात बसले होते. तेवढ्यात पलीकडून आवाज येऊ लागला. शामराव उठून पाहण्याच्या इराद्याने निघाले, पण पाहताच त्यांना आश्चर्य वाटले. त्यांचे डोळे विस्फारले, म्हणून त्यांनी गर्दीत लपून पाहण्याचा प्रयत्न केला, कारण तो दुसरा कोणी नसून त्यांचाच मुलगा आणि सून होती. गौरी गर्जना करत म्हणत होती, तू मला तुझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून माझ्याशी लग्न केलंस. मी सुद्धा बावळट होते. मी तुझ्यासारख्या भिकाऱ्याला पाहिजे ते देत होते. फुकटची भाकरी खाणारा तू कुत्रा आहेस. जर मी माझ्या आईवडिलांचं ऐकलं नाही तर माझं काय होईल. समोर उभा असलेला विवेक तिला हात जोडून विनंती करत होता की सर्वांसमोर असं बोलू नको, पण खरं सांगायचं तर जे पेरलं तेच उगवत असतं. मित्रांनो, जर त्याने गौरीची अगोदरच काळजी घेतली असती किंवा आईवडिलांचे त्यांनी ऐकले असते तर कदाचित त्याला हा दिवस आज पाहावा लागला नसता. गौरी चुकली असेल, पण आज ती बरोबर होती. पण विवेक नेहमीच चुकीचाच ठरला होता आणि त्याला स्वतःच्या चुकांमुळे हा दिवस आज पाहावा लागला. गौरी सर्वांसमोर त्याचा अपमान करत होती आणि विवेक तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता.
त्यांचं काही जमत नव्हतं. तेव्हा विवेकने तिला सांगितलं, आता आपण घटस्फोट घेऊया, परंतु अगोदर बसून चहा पाणी तर घेऊया. त्याने विनंती केल्यानंतर ती तयार झाली. पण यावेळी एकाही दुकानात जागा शिल्लक दिसत नव्हती. म्हणून शामरावांच्या दुकानात जागा रिकामी पाहून ते दोघेही तिथे पोहोचले आणि शामराव हे सर्व काही दुरूनच बघत होते. पण जवळ जाण्याचं त्यांनी धाडस नव्हतं केलं. त्यानंतर आणखी काही लोकही त्यांच्या दुकानात चहा पिण्यासाठी आले. आता शामराव स्वतःला थांबू शकले नाही, कारण हा त्यांचा उदरनिर्वाहाचाच प्रश्न होता आणि त्यांची पावले आपोआप त्या दिशेने वळली. विवेक मागून त्यांच्याकडे बघत म्हणाला, इथे पण चहा आणून द्या. शामरावांनी ते ऐकलं आणि सर्वांसाठी त्यांनी चहा करायला सुरुवात केली. त्यांना विवेकचे शब्द ऐकू येत होते. विवेक गौरीला विनवणी करत म्हणत होता, गौरी, आपण दोघं मिळून यावर उपाय शोधूया. मी नक्कीच काहीतरी काम करेल. मला तू एक संधी दे, पण मला असं तू सोडू नकोस. हे कोर्ट केसेसमुळे आपल्या मुलांचं भविष्य खराब होईल. शामराव चहा घेऊन तिथे आले. तेव्हा गौरीने त्यांच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तिने त्यांना ओळखलं. गौरीचे लक्ष विवेकच्या बोलण्याकडे नव्हतंच, पण जेव्हा तिने शामरावांना तिकडे पाहिलं तेव्हा ती खुर्चीवरून आश्चर्याने उठून उभा राहिली. तेव्हा विवेकने तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं. तेव्हा गौरी उठताच म्हणाली, विवेक, तुझे बाबा तुझ्यापेक्षा चांगले आहेत. निदान चहा करून तरी स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. पण त्यांचाच एकुलता एक मुलगा असा कसा नालायक आहे? शामरावांना नक्की काय बोलावं ते आता समजत नव्हतं. पण आज गौरी बरोबर होती. त्या दोघांचं काय करावं हे देखील विवेकला समजत नव्हतं. आता समोर त्याचे बाबा उभा होते. त्यांनी एकेकाळी आपल्या मुलाला भविष्यात या गोष्टींबद्दल सावध केले होते, पण विवेक पैशापुढे काही पाहत नव्हता. तेव्हा त्याला समजतच नव्हते. शामरावांना पाहून विवेक जागचा उठून त्याच्या वडिलांना गप्प पाहू लागला. तेव्हाच गौरी म्हणाली, कसला विचार करतोयस विवेक? तुला माफी मागायची आहे तर तुझ्या वडिलांना माफी माग. त्यांनी तुला माझ्यासमोर अनेकदा समजावून सांगितले होते की तुला पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. त्यावेळी तू विषय टाळत होतास आणि मी पण त्यांच्या विरोधात जात होते. तुझी चूक कोणालाच दिसत नाही. मी श्रीमंत घरातील होते, पण मला कधीही नालायक नवरा नको होता. माझ्याकडून चूक झाली आहे. मी माझ्या घरून पैसे आणून तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत राहिले. तुझ्या कमाईमधूनच मी समाधान मानावे हे मला समजले नव्हते. मला समाजात डोकं उंच करून स्वाभिमानाने चालायचं होतं. पण तुझी पत्नी झाल्यावर माझं डोकं शरमेने झुकलं, कारण आता सर्वजण तुला निरुपयोगी समजतात. बायकोच्या पैशाचा उपभोग घेणारा माणूस असं म्हणून तुला ओळखतात. गौरीचे शब्द अधिकच कठोर होत होते, जे विवेकला सहन होत नव्हते. पण आता त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आई वडील आधीच निघून गेले होते. आता त्याची पत्नी पण त्याला सोडून जात होती. पण यावेळी गौरीच्या बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होत होता आणि त्याला आपल्या कृत्याचा पश्चातापही होत होता. शामराव तिथून वळल्यावर विवेकने लगेच त्यांचे पाय धरले. शामरावांना हे नको होतं आणि त्यांनी विवेकला झटकून टाकलं आणि ते पुढे निघून गेले. विवेक म्हणाला, बाबा, मला माफ करा. हे ऐकून शामराव म्हणाले, तुझी आई तुझ्यामुळेच हे जग सोडून गेली आहे. आज तरी पोट भरण्यासाठी माझ्याकडे चहाचं दुकान आहे. तुला माहीत आहे का, कालपर्यंत मी रस्त्यावर, मंदिराबाहेर भीक मागायचो. तेव्हा तू कुठे होतास? तेव्हा आजारपणात योग्य उपचार न मिळाल्याने तुझ्या आईचा मृत्यू झाला. तेव्हा तू कुठे होतास? माझं घर उद्ध्वस्त करणारा माझा मुलगा. एवढं दुःख देऊन सुद्धा मी तुला माफ करेल असं वाटत आहे का? जर मी तुला माफ केलं तर देवाला नक्कीच वाईट वाटेल आणि देव सर्वांचे गुन्हे मोजतो. हे सर्व सांगताना शामराव त्यांचे अश्रू रोखू शकले नाही आणि गौरीलाही ते जाणवत होतं. गौरी ताबडतोब पुढे सरकली आणि माफी मागू लागली. बाबा, तुमच्यासोबत जे काही झालंय त्यात मी पण एक भागीदार आहे आणि माझं घर तुटण्याचं कारण काय आहे ते मला आत्ता समजतंय. तुम्हाला दुःख देऊन आम्ही कसे आनंदी होऊ शकतो? आम्हाला आमच्या कृत्याची फळं मिळाली आहेत. शामराव म्हणाले, सुनबाई, मी तुला अजूनही माफ करू शकतो, परंतु मी माझ्या रक्ताच्या मुलाला कसं माफ करू, ज्याला आम्ही लहानाचं मोठं केलं आणि त्यानेच आम्हाला घराबाहेर काढलं? मी जरी माफ केलं तरी सुमित्रा कशीच माफ करणार नाही. शामरावांचे अश्रू आता अखंड वाहत होते आणि विवेक मात्र डोकं धरून खाली बसला होता. अश्रू पुसत शामराव म्हणाले,
त्या दिवशी माझ्या सुमित्राला त्याने खांदा दिला असता तर आज तिच्या आत्म्याला खूप शांती मिळाली असती. तेव्हा तो स्मशानात आला असता तरी मी त्याला माफ केलं असतं. माझी सुमित्रा आजारपणात वेदनेने मरण पावली आहे. तिला आधार देणारं कोणीच नव्हतं. जिच्या अंत्यसंस्कारासाठी मला स्मशानभूमीत सुद्धा भीक मागावी लागली. हे सांगताना शामराव जवळ असलेल्या खुर्चीवर बसले, कारण त्यांना खूप वेदना होत होत्या. ते त्यांच्या पायांना आधार देऊ शकले नाहीत. विवेक त्यांच्या पायावर डोकं ठेवू लागला आणि तो अनियंत्रितपणे रडू लागला. आता त्याला त्याच्या कृत्याबद्दल खूप वाईट वाटले. तो शामरावांना म्हणाला, बाबा, आता मी तुमच्यासाठी काही करू शकतो का? शामराव म्हणाले, विवेक, जर मी तुला माफ केलं तर माझ्यासारखे दुःख सहन करणारे माझ्या वयाचे लोक मला कधीच माफ करणार नाहीत. आता मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. विवेक त्याच्या वडिलांसमोर विनवणी करत होता, बाबा, प्लीज मला वाचवा. या कोर्ट केसेसमध्ये मी बर्बाद होईल. बाबा, प्लीज मला पश्चाताप करण्याची एक संधी द्या, नाहीतर मी जिवंतपणीच मरेन. आता मी तुम्हाला एकटं सोडलं तर आईचा आत्मा मला शांतपणे जगू देणार नाही. शामराव म्हणाले, मला तुझ्यासोबत येणे आता शक्य नाही आणि तुम्हाला प्रायश्चित्त करावेच वाटत असेल तर तुम्ही दोघं एकत्र आनंदी राहा आणि खोटं प्रेम, पैसा, दिखावा यावरती आधारित नसून प्रामाणिकपणे संबंध ठेवा. गौरी म्हणाली, नाही, मी या माणसासोबत क्षणभरही जगू शकत नाही. माझ्यासारख्या श्रीमंत मुलीसोबत जगण्याची त्याची लायकी नाही. मला आता त्याच्याकडून घटस्फोट हवाच आहे. विवेक तिच्यासमोर विनवणी करत होता, पण गौरीने त्याचं ऐकलं नाही. काही दिवसांनी दोघांचाही घटस्फोट झाला. विवेक लग्नाआधी नोकरी करत होता, पण गौरीसोबत लग्न केल्यास त्याने हातचा जॉब सोडला होता. आता त्याचे राहते घर देखील त्याला गौरीला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागले होते. आता विवेककडे दारोदारी भीक मागत भटकण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं. एके दिवशी थकून आल्यानंतर तो परत शामरावांच्या पायावर येऊन पडला आणि जोरजोरात रडायला लागला. बाबा, तुम्ही बरोबर होता. तेव्हा तुम्ही मला म्हणाला होता, एक दिवस मला खूप पश्चाताप होईल. प्लीज बाबा, मला तुमच्याजवळ आश्रय द्या. पण शामराव यांना काहीच मान्य नव्हतं. ते म्हणाले, आता मलाही शांती हवी आहे. माझ्या काही तक्रारी नाही. तू इथून निघून जा. मी कधीच तुला माफ करणार नाही. मी उद्या मरण पावलं तरी. शामरावांनी आपल्या मुलापासून तोंड फिरवले. त्यांना समजले की पैशाच्या पायावर बांधलेली नाती कधीही मजबूत असू शकत नाहीत आणि शामरावांच्या आयुष्यात आता थोडी शांतता होती. सुमित्रांजींसोबत घालवलेले ते वाईट क्षण, त्यांच्या हृदयावरील जखमा अजूनही त्या भरल्या नाहीत. या कारणास्तव त्यांना एकटं राहणं चांगलं वाटलं आणि आपल्या कामात ते व्यस्त राहिले. इकडे विवेक दारोदारी फिरत होता. काही दिवसांपूर्वी श्रीमंत पत्नीसाठी त्याने आईवडिलांना घरातून हाकलून दिले होते. आज त्याच श्रीमंत पत्नीने त्याला सोडून दिले आहे. मित्रांनो, पैसा हा प्रत्येक गोष्टीवर उपाय नसतो. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो, हे खरं आहे. पण नाती फक्त प्रेमावर आधारित असतात, जी विकत घेता येत नाहीत. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक करा, पटकन आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.